लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं अपयश आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मिळालेलं यश या विरोधाभासी निकालांमुळे संभ्रमात सापडलेला राधानगरी भुदरगड तालुका आता थेट कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहे। ही लढत महत्त्वाची आहे कारण हा तालुका म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचं होम ग्राउंड आहे आणि याच भुदरगडमध्ये त्यांची सर्वात मोठी राजकीय कसोटी लागल्याची चर्चा आहे। एका बाजूला माजी आमदार के.पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची शिवशाहू आघाडी आकाराला आली। त्यांच्यासोबत राहुल देसाई आणि सत्यजित जाधव यांचा सक्रिय पाठिंबा आहे, तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। विशेष म्हणजे यावेळी आबिटकरांच्या घरातूनच उमेदवार असल्यानं ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे तर प्रतिष्ठेची लढाई बनली आहे। भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषदेचे 4 गट आहेत, गारगोटी, पिंपळगाव, आकुर्डी आणि कडगाव, तर पंचायत समितीचे 8 गण आहेत। या निवडणुकीला वेगळं वळण देणारा मुद्दा म्हणजे जिल्हा परिषदेच्या सर्व जागा या महिलांसाठी राखीव आहेत। यामुळे अनेक मातब्बर नेत्यांची कोंडी झाली आहे, त्यामुळे राजकीय समीकरणं सुद्धा अधिक गुंतागुंतीची बनली आहेत। भुदरगड तालुक्याचं राजकारण हे नेहमीच पक्षांपेक्षा गटांभोवती फिरणारं राहिले, म्हणूनच यावेळी सुद्धा दोन्ही बाजूंनी तुल्यबळ आणि सक्षम उमेदवार हे मैदानात उतरवण्यात आले आहेत। आघाडी आणि युती जरी ठरल्या असल्या तरी खरी कसोटी आहे ती जनता कोणाला स्वीकारते आणि कोणाला नाकारते याची। आकड्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर के.पी. पाटील यांच्या आघाडीत काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या 2 जागा आणि पंचायत समितीच्या 3 जागा देण्यात आल्यात, तर शिवसेना भाजप युतीत जिल्हा परिषदेच्या 4ही जागा या शिवसेनेला, तर पंचायत समितीच्या 5 जागा शिवसेनेला आणि 3 जागा भाजपला देण्यात आल्यात। उमेदवारी जाहीर होताच तालुक्यात सोशल मीडियावर प्रचाराचा धडाका, संपर्क दौरे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना वेग आलाय। या निवडणुकीला आणखी एक भावनिक पैलू आहे। कैलासवासी लेमनराव निकम यांनी अपयशाच्या काळात सुद्धा प्रकाश आबिटकरांवर विश्वास ठेवला होता। तोच विश्वास पुढे आबिटकरांची आमदारकी, मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदाचा पाया ठरलाय। त्यामुळे आज त्या ऋणाची परतफेड करत आकुर्डे गटातून निकमांची सून अर्चना कल्याणराव निकम यांना विजयी करण्याचा आबिटकरांचा निर्धार दिसतोय। एकूणच भुदरगड तालुक्यातील ही निवडणूक फक्त जागांची नाही तर नेतृत्व, विश्वास आणि राजकीय वर्चस्वाची कसोटी ठरणार आहे। आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर सांगा।